ओके. आपण जाणार आहोत ॲप्लिकेशन्स ऑफ लिनियर इक्वेशन्स, प्रॉब्लेम सेट 1, पेज नंबर 28. हे ज्या पूर्वीचे प्रॉब्लेम्स आपण सॉल्व केलेले आहेत. प्रॉब्लेम सेट 1 म्हणजे काय, तर पहिला जो टॉपिक आहे लिनियर इक्वेशन, त्याचे शेवटचे जे एक्सरसाइज आहे दॅट इज अ प्रॉब्लेम सेट 1. आणि त्यातला 7 नंबरचा जे क्वेश्चनची सिरीज आहे ती बघणार आहे. आणि ती कशावर आहे, तर ती वर्ड प्रॉब्लेमवर आहे. तर हे अतिशय इम्पॉर्टंट आहे, कारण नॉर्मल लिनियर इक्वेशन्स तुम्ही सॉल्व करू शकता बाय इलिमिनेशन मेथड, बाय डिटर्मिनंट मेथड और बाय ग्राफिकल मेथड. पण एखादा वर्ड प्रॉब्लेम असेल, एखादी सिच्युएशन जर आपल्याला दिली असेल, तर त्या सिच्युएशनमधून आपल्याला लिनियर इक्वेशन्स बनवता यायला पाहिजेत. आणि वन्स वी आर एबल टू मेक दॅट लिनियर इक्वेशन्स, मग सॉल्व करणं अतिशय सोपं आहे. तर ह्यासाठी थोडं आपल्याला प्रॉब्लेम समजून घेणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. तर त्यातला 7 मधला पहिला प्रॉब्लेम बघणार आहे आपण. आणि प्रॉब्लेम वाचूया पहिला. अ 2 digit number, it's a 2 digit number, and the number with digits interchange, and the number with digit interchange add केल्यानंतर add up to 143. म्हणजे काय म्हणते बघा, एक 2 digit नंबर आहे. लेट अस से आय विल से 23 आणि त्याला त्याचे डिजिट्स इंटरचेंज केले, म्हणजे 2 3 प्लस 3 2 असा याचा म्हणण्याचा अर्थ आहे. सो देर इज अ 2 digit नंबर प्लस इफ वी इंटरचेंज द डिजिट्स आणि त्या दोघांची सम विल कम टू 143. ओके. इन द गिवन नंबर, हा पहिला जो नंबर आहे गिवन नंबर, द डिजिट इन युनिट प्लेस, तुम्हाला युनिट प्लेस कळतंय, 10th प्लेस कळतंय, राईट. सो द डिजिट इन युनिट प्लेस इज 3 more म्हणजे 3 नी जास्त आहे, 3 more दॅन द डिजिट इन 10th प्लेस. 10th प्लेसला डिजिट आहे त्याच्यापेक्षा 3 नी तो एक्स्ट्रा आहे. अँड वी हॅव टू फाइंड द ओरिजिनल नंबर. सो दिस इज व्हॉट इज अ क्वेश्चन. आणि मी तुम्हाला अजूनही सांगतो, प्रश्नामध्ये निम्म उत्तर असतं. सो यू शुड अंडरस्टँड द क्वेश्चन प्रॉपरली. सो लेट अस फर्स्ट अंडरस्टँड व्हॉट इज द फर्स्ट युनिट प्लेस अँड डिजिट प्लेस. समजा इफ आय से 43 म्हणजे काय. सो द 3 इज ॲट युनिट प्लेस, 3 इज ॲट युनिट प्लेस अँड 4 इज ॲट 10th प्लेस. हे तरी बरोबर आहे ना. आता 43 ची व्हॅल्यू किती आहे, ही 43 व्हॅल्यू आली कशी, तर हे युनिट प्लेस 3 प्लस दिस इज 10 प्लस 40 and this is equal to 43. हे आपल्याला माहिती आहे. मग समजा आपल्याला कोणती एखादी फिगर, समजा आपल्याला 2 डिजिट, समजा आपण PQ मानले. PQ, P हा डिजिट आहे, Q हा डिजिट आहे. तर ह्याची व्हॅल्यू किती असणार आहे, व्हॉट इज दिस व्हॅल्यू, तर दिस विल बी इक्वल टू, हा P जो आहे हा 10th प्लेसमध्ये आहे. सो 10 into P plus Q into 1 because Q is at unit place Q, and this will be the value of this figure. कुछ समझ में आ रहा है की नहीं आ रहा है, हेच महत्त्वाचं आहे ह्या प्रश्नामध्ये. हा जो PQ आपल्याला 2 digit नंबर काढायचा आहे, कोणता आहे तो माहिती आहे का, नाही आहे. लेट अस से PQ असेल, तर PQ ची व्हॅल्यू किती आहे, तर P ला 10 ने मल्टिप्लाय करा, प्लस Q कसा आहे युनिट प्लेस आहे, Q ने ॲड करा, यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ द डिजिट, व्हॅल्यू ऑफ द नंबर. सो लेट्स स्टार्ट डुईंग दिस वन. सो लेट पहिला आपण ॲश्युम करूया 2 डिजिट्स आहेत. सो लेट X is the digit in
unit place, in unit place, and let y is the digit in tens place. ओके, आता याचा अर्थ समजून घेऊ. आता मला सांगा हा नंबर काय, मला सांगा व्हॉट दिस नंबर. सो आय कॅन से द नंबर इज इक्वल टू, नंबर काय असणार आहे, नंबर y इज इन टेन्स प्लेस, x इज इन युनिट प्लेस, सो नंबर आहे yx. पण हा नंबर म्हणजे व्हॅल्यू किती आहे, व्हॉट इज द व्हॅल्यू, दिस व्हॅल्यू, सो नंबर, सो इट्स व्हॅल्यू इज इक्वल टू y कशा प्लेसमध्ये, 10 मध्ये आहे, सो 10y, आणि x कशामध्ये आहे, युनिट प्लेसमध्ये, सो x. सो दिस इज द वन, राईट. हे समजतंय तुम्हाला ना, फिगर काय आहे, नंबर काय आहे, गिवन नंबर काय आहे, ओरिजिनल नंबर काय आहे. सो दिस आय से दिस वन एज अ गिवन नंबर, दिस आय से गिवन नंबर. गिवन नंबर yx आहे, y इज इन टेन्स प्लेस, x इज इन युनिट प्लेस. ह्याची व्हॅल्यू किती झाली, 10y प्लस x. आता आपल्याला काय कंडिशन दिली आहे बघा, इफ वी ॲड दॅट with digits interchange, so if we interchange the digits, so interchanging the digits, changing the digits, न्यू नंबर काय येणार, न्यू नंबर, न्यू नंबर काय येणार, म्हणजे वायचा कुठे गेला, y वॉज इन टेन्स प्लेस, इट विल गो इन अ युनिट प्लेस, अँड x विच वॉज at युनिट प्लेस विल कम इन द टेन्स प्लेस. सो द न्यू नंबर विल बी xy. बरोबर ना, y कुठे होता, टेन्थ प्लेसला होता, तो मी कुठं आणला, युनिट प्लेसला आणला. x कुठे होता, युनिट प्लेसला होता, तो मी कुठं आणला, टेन्थ प्लेसला आणला. बरोबर आहे ना. आता याची व्हॅल्यू किती झाली, सो व्हॅल्यू, सो दिस व्हॅल्यू इज इक्वल टू 10x इज ॲट 10th प्लेस, सो दिस इज गोइंग टू बी 10x प्लस y. बरोबर ना. डिजिट्स इंटरचेंज केल्यानंतर आपल्याला ही व्हॅल्यू मिळाली. ओरिजिनल व्हॅल्यू काय होती, 10y प्लस x. आता दोघांची ॲड केली तर सम किती आहे, 143. सो व्हॉट विल गेट, सो ॲडिंग, व्हॉट विल गेट, ॲडिंग काय सांगते, 10y प्लस x हा पहिला झाला, प्लस when the digits are interchanged, 10x plus y, and this is equal to how much, this is equal to how much, 143. So this is equal to 143. So let us do simplification. 10y plus x plus 10x plus y, 10y plus y, that is equal to 11y plus x plus 10x, that is equal to 11x, and that is equal to 143. 10y plus y, 11y, x plus 10x, 11x, and that is equal to 143. 11, let us divide this one by 11. So we'll get x plus y, I'll take x on left side plus y. आपण नॉर्मली x पहिला घेतो म्हणून मी इथं x आधी घेतला आहे. आणि ह्याला जर आपण 11 ने डिवाइड केलं तर काय उत्तर येईल, 11 1 जा 11, 3 बॅलन्स 33, 11 3 जा 13, 11 3 जा 33. So this is the first equation
linear equation we got from the first condition. म्हणजे या पहिल्या कंडिशनमधनं आपण एक इक्वेशन तयार केलं. दिस इज द ब्युटी ऑफ दिस वर्ड प्रॉब्लेम. वर्ड प्रॉब्लेममध्ये आपल्याला दिलेला जो क्वेश्चन आहे तो आपल्याला अशा फॉर्ममध्ये आणता यायला पाहिजे. दॅट इज मोर इम्पॉर्टंट. ओके, नाव या साईडला हा दुसरा प्रॉब्लेम आहे. मी आधीच लिहून ठेवला आहे वेळ वाचवण्यासाठी. आता मी ह्याच्या खाली इथं करतो, नंतर मी ते रब करून टाकतो. राईट. सो वी गॉट दिस फर्स्ट इक्वेशन. नाव पुढे जाऊ. इन द गिवन नंबर काय आहे? हा गिवन नंबर आहे y and x. द डिजिट इन द युनिट प्लेस इज 3 more than the digit in tens. So let's do that. The digit in unit place. Unit place ला कुठला डिजिट आहे? युनिट प्लेस मध्ये कोण आहे? x. So x is equal to 3 more than digit in 10 place. 10 place मध्ये कोण आहे? y आहे. y पेक्षा कितीनी मोर आहे तो? It is more by 3. So it is a y plus 3. अरे आया कि नहीं आया? आया कि नहीं आया? This is the digit in the unit place which is greater by 3 than the digit in the 10th place. So 10th place मध्ये काय आहे? y आहे. y plus 3 is equal to x. From this, if we rearrange, then we'll get x minus y is equal to 3, and this is the second equation. This is the second equation. आता आपल्याला हे एक इक्वेशन मिळालं, हे एक इक्वेशन मिळालं. आता जर आपल्याकडे दोन इक्वेशन असतील तर आपण काय करू शकतो? वी कॅन सॉल्व द इक्वेशन्स बाय एनी ऑफ द मेथड. इथं x प्लस वाय आहे, x मायनस वाय आहे. आय विल टेक हिअर x प्लस वाय इज इक्वल टू 13 अँड दिस इज द फर्स्ट इक्वेशन. इथं मायनस वाय आहे, इथं प्लस वाय आहे. जर दोन इक्वेशन मी ॲड केली तर वाय ने वायला काय करणार? कॅन्सल होणार. सो आई विल ॲड दिस टू. वाय ने वाय को मार दिया. 2x इज इक्वल टू 16. सो x इज इक्वल टू 8. सो मला कोणता डिजिट मिळाला? हा x म्हणजे काय आहे? x इज इन युनिट प्लेस. सो युनिट प्लेसचा मला डिजिट मिळाला. इफ x इज इक्वल टू 8 then y काढता की नाही मला? so y will become how much? so putting this value, putting x is equal to 8 in equation number, इथं घालूया आपण equation 1, we get what do we get? बघूया. x ची व्हॅल्यू किती आहे? 8. 8 plus y is equal to 13. So y is equal to 13 minus 8, 5. So this is digit in unit place, and this is a digit in 10th place, right? आता नंबर काय असणार आहे? सो द नंबर इज yx. ओरिजिनल नंबर इज yx. सो ओरिजिनल नंबर और गिवन नंबर is equal to yx. Y is equal to 5, x is equal to 8. So the answer is 58. So the answer is 58. अतिशय सोपा प्रश्न आहे, पण महत्त्वाचं काय आहे? टू कन्वर्ट दिस वर्ड प्रॉब्लेम इनटू दिस टू इक्वेशन्स. x minus y is equal to 3 and x plus y is equal to 13. This is the most important step. समजून घ्या, लिहून घ्या, आणि मग मी रब करतो and then we'll solve the second one.
ओके, तुम्ही लिहून घेतला असेल मागाचा प्रश्न. नाव विल गो टू सेकंड वन. कांताबाई ब्रॉट 1.5 kg tea and 5 kg sugar from a shop. She paid ₹50 as return fare for rickshaw. म्हणजे काय आहे, कांताबाई नावाची एक फिमेल आहे, एक लेडी आहे, जिने 1.5 kg टी अँड 5 kg शुगर दुकानामधून विकत आणलेले आहे. अँड टू गो अँड कम बॅक सी पेड ₹50 ॲज रिटर्न फेअर फॉर रिक्षा. टोटल एक्सपेन्सेस वॉज ₹700. किती होते? टोटल एक्सपेन्सेस वेअर ₹700. आणि तुम्हाला माहिती आहे आता सगळा ऑनलाईनचा जमाना आहे. नेक्स्ट टाइम तिनं काय केलं, नेक्स्ट मंथ सी प्लेस द ऑर्डर ऑनलाईन. आणि ऑनलाईन आपल्याला माहिती आहे फ्री होम डिलिव्हरी मिळते, नो चार्जेस फॉर शिपमेंट, यू नो इट व्हेरी वेल. ॲमेझॉनवरून तुम्ही खरेदी करता, फ्लिपकार्टवरून खरेदी करता. सो सी प्लेस ऑर्डर ऑनलाईन फॉर 2 kg टी अँड 7 kg शुगर विथ फ्री होम डिलिव्हरी. And total she paid ₹880. Find the rate of the tea and sugar. याच्यामध्ये काय काय आहे हे आपण पहिला समजून घेऊ. 1.5 kg tea, 5 kg sugar. She paid ₹50 for the return fare and total she paid ₹700. म्हणजे पहिल्या कंडिशनमध्ये दुकानामधून आणताना वाईल ब्रिंगिंग फ्रॉम द शॉप सी पेड ₹50 फॉर ऑटोवाला. टोटल हाऊ मच सी हॅज स्पेंड? 700. म्हणजे ॲक्च्युली टी आणि शुगर आणण्यासाठी तिने किती स्पेंड केले? हाऊ मच? 700 मायनस 50, कारण 50 रिक्षाचं बिल आहे. सो सी पेड ₹650 to bring 1.5 kg tea and 5 kg sugar. Okay. Next month she brought 2 kg tea. चहाचा जो दर आहे पर kg टीचा it is the same. And sugar she brought 7 kg at the same rate but with free home delivery and she paid ₹880 total. And we have to find the per kg rate of tea and sugar. So let us go one by one. First, so let x काय आहे? x per kg rate of tea. What is the y? Y is per kg rate of sugar. ओके. आता प्रथम आपण लेट अस से केस 1. व्हॉट इज द केस 1? केस 1 इज दॅट कांताबाई और आय कॅन से, तसं म्हणण्यापेक्षा सगळं लिहिण्यापेक्षा आय विल राईट डाऊन परचेस फ्रॉम शॉप. परचेस फ्रॉम शॉप. परचेस फ्रॉम शॉप. काय काय परचेस केलं बघूया. 1.5 kg टी परचेस फ्रॉम शॉप काय झालं? सो दिस इज इक्वल टू 1.5 kg ऑफ टी. टी किती आहे? x. सो व्हॅल्यू किती झाली? x. सो आय विल राईट डाऊन हिअर kg टी प्लस 5 kg शुगर. बरोबर आहे ना? 1.5 kg टी प्लस 5 kg शुगर. आता कॉस्ट ऑफ अबाव. कॉस्ट ऑफ अबाव किती झाले असणार आहे? टोटल किती स्पेंड केले? 700. पण रिक्षाला किती दिले? ₹50. सो टोटल कॉस्ट मायनस रिक्षा
मायनस रिक्षा फेअर. बरोबर आहे ना? रिक्षा फेअर. हाऊ मच इज दॅट? अँड दॅट इज इक्वल टू 700 minus 50 and that is equal to 650. कुछ समझ में आ रहा है? ये 50 माइनस करायला पाहिजे ना 700 मधून. 700 मधून 50 मायनस ते करायला पाहिजे का नको? काय 700 रुपये त्यानं त्या दुकानदाराला दिले? नाही. सी गेव 650 रुपीज टू द शॉप प्लस 50 रुपीज फॉर द ऑटो अँड टोटल एक्सपेंडिचर वॉज 700 रुपीज. कशासाठी? तर 1.5 kg tea plus 5 kg शुगरसाठी. So let's now put this in proper wordings. So 1.5 kg, 1.5 kg म्हणजे आपण काय म्हणता येईल बघूया. So 1.5 kg tea. So tea म्हणजे किती आली? कॉस्ट किती येणार सांगा त्याची. So I'll write down. So cost of 1.5 kg tea is equal to how much? टी ची पर kg किती प्राइस आहे? x. x is a per kg price of tea. Total tea किती घेतला? 1.5 kg. So this is equal to 1.5 kg into x. So this I can write down 3/2x. टोटल कॉस्ट ऑफ टी किती झाली? 1.5 kg into x 2 plus 1 3/2x. कुछ ध्यान में आ रहा है? Yes. Now similar cost of how much? 5 kg sugar. ही किती आली? 5 into y. So that is equal to 5y. बरोबर ना? आता ह्या दोघांचे मिळून किती पैसे झाले? 650. सो टोटल कॉस्ट किती होणार? 3/2x plus 5y is equal to 650. So let us simplify this. 2 ने multiply करू सगळ्याला. So what will get? So if I am multiplying by 2, we get. ह्याला 2 ने multiply करू. 3/2x ला जर 2 ने multiply केलं तर we'll get 3x. 2 ने multiply केलं तर 10y and that is equal to 650 ला जर आपण 2 ने multiply केलं तर we'll get 1300. So this is how we got the first equation. So एक पहिलं linear equation मिळालं based on the case 1. Based on case 1. Now इथं आपण case 2 करू. So now here case 2. Case 2 कोणती आहे? Purchase online. So I can write down online purchase. किती परचेस केले ऑनलाइन? ऑनलाइन परचेस इथं बघा 2 kg of tea and 7 kg of sugar and total झाली 880 rupees. So काय काय परचेस केलं? 2 kg tea plus 7 kg sugar. 2 kg tea plus 5 kg ऐवजी 7 kg of sugar, right? The total cost काढू याची. Cost of the above, right? Cost of the above. 2 kg tea ची कॉस्ट किती झाली? एका kg ची कॉस्ट किती आहे? x. So 2 kg ची कॉस्ट किती झाली? 2x. प्लस 7 kg ऑफ शुगर. शुगरचे 1 kg ची कॉस्ट किती आहे? y. So 7 kg किती झाली? 7y.
and that total is how much? 880. So we got second equation. We got this is the second equation. So second condition मधनं second equation मिळालं आपल्याला, first condition मधनं first equation मिळालं. 2 kg of tea म्हणजे त्याची कॉस्ट काय झाली 2x प्लस 7 kg ऑफ शुगर कॉस्ट किती झाली 7y इज इक्वल टू टोटल किती पेड केले 880. सेकंड केस मध्ये होम डिलिव्हरी आहे की नाही? आहे. होम डिलिव्हरी असल्यामुळं जसे इथं वरती रिक्षाला 50 रुपये दिले तसे ह्या ठिकाणी दिले का? नाही आहे. सो देर इज नो डिडक्शन, राईट? सो नाव वी गॉट द टू इक्वेशन्स. सो हे आपण दोन इक्वेशन आपण सॉल्व करूया. आय विल टेक दिस इक्वेशन हियर. सो आय विल गेट हियर 2x प्लस 7y इज इक्वल टू 880. So these two equation we can solve by elimination. आपल्याला याचे कोएफिशिएंट काय करायला पाहिजेत? इक्वल करायला पाहिजेत. और यू कॅन डू बाय डिटर्मिनंट मेथड. डिटर्मिनंट मेथड कुठल्या मेथडने करूया? कोणत्या मेथडने करूया? वी कॅन डू बाय एलिमिनेशन. आपण यांचा कोएफिशिएंट जो आहे तो इक्वल आणूया. काय करूया? इक्वल आणूया. इफ वी ब्रिंग द कोएफिशिएंट इक्वल तर आपण सबस्ट्रॅक्शन करून कॅन्सल करू शकतो. ओके, तर आपण याला असं करू, ह्या वरच्या इक्वेशनला आपण विल मल्टिप्लाय हिअर बाय 2 आणि खालच्या इक्वेशनला विल मल्टिप्लाय बाय 3. याला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर इट विल बिकम 6 आणि याला जर 3 ने मल्टिप्लाय केलं इट विल बिकम 6 and then I can eliminate. So what I'll get, if I multiply here by 2, I'll get 2 into 3, so 6x plus 10 into 2, 20y, and that is equal to 1300 into 2, that is equal to 2600. So this is the third equation I'll get. Second equation la 3 na multiply karu, so this will become 3 to the 6x plus 3 into 7, 21y, and that is equal to 3 ने multiply करो 0, 8 3 24, 2 8 3 24, and 26. Is something wrong or what? 2x plus 7y, 2x plus 7y. 8 24, 8 24, 26 40. Okay, fine. So this is how we got the fourth equation. Now both the coefficients are equal. I can do subtraction. I can do subtraction. So I'll do subtraction. 6x हा minus will, हा minus will and हा minus will. हा इथं plus है minus will. 6x ने 6x को मार दिया. Plus 20y minus 21y. उत्तर काय येणार? Plus 20y minus 21y. Answer will be minus y, and 2600 minus 2640, answer will be minus 40. दोन्ही साइडचे मायनस मायनस काय होणार? एकमेकाला कॅन्सल होणार. सो y is equal to 40. y is equal to 40. y काय मिळाला? 40. तर y म्हणजे काय आहे? y is the rate of sugar. So y ची व्हॅल्यू मिळाली. y चा रेट झाला ₹40 per kg, right? So now you can put this value in any of the equation. I'll put in the first equation. So 3x plus 10y, so 10 into 40, and that is equal to 1300. So that is equal to 3x plus 400, that is equal to 1300. So 3x is equal to 1300 minus 400, you will get 900. So x will be equal to 300. So this is the second equation. What is x? X is the rate per kg of the tea. So we can write down rate of tea is equal to
rate of tea is equal to rupees 300 per kg and rate of sugar is equal to किती आहे, y म्हणजे काय, रेट ऑफ शुगर रुपीज 40 per kg. So we got both the answers from these two conditions. One is bringing from shop and another is purchasing from online. Again, word problem मध्ये महत्त्वाची गोष्ट कोणती आहे, तर you should be able to convert the conditions into equations, and once you get the equations then you can solve it easily. हे लिहून घ्या so that we'll go to the next one. तुम्हाला जर माझे व्हिडिओ समजत असतील, माझं टीचिंग जर तुम्हाला कळत असेल, तर प्लीज तुमच्या मित्रांना सांगा, शेअर करा, कॉमेंट करा, and जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.